प्रत्येक ऋणाचा विषय वेगळा आहे. आज देवाचं ऋण बघायचं नाही, आज शास्त्राचं ऋण बघायचं नाही, फक्त आपल्या आईबापाचं, आपल्या मायबापाचं आपल्यावर काय कर्ज आहे आणि त्यातनं उतराई होण्यासाठी काय पर्वकाळ आहे, त्या पर्वकाळाचं वर्णन, अल्पसं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय वर्णन करतात. तुकोबराय म्हणतात आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे, हिंदू धर्मात सगळ्यात मोठे देव म्हणून देवाच्या यादीत पहिल्या नंबरला मायबापाला टाकलेलं आहे. देवाची यादीच आईबापापासून चालू होती. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, मग गुरुभ्य देवो भव, वारागणीच देव, महिन्याचे देव, सालाचे देव, देवाला तोटा नाही हिंदू धर्मात. पण सगळ्यात मोठे देव मायबाप आहेत. म्हणून पहिल्यांदा मायबापाची सेवा आपल्या धर्मात सांगितली. सगळ्यात मोठी सेवा म्हणजे मायबापाची सेवा आहे. देवापेक्षा बी मोठी सेवा मायबापाची सेवा. म्हणून जिवंतपणी मायबापाचं ऋण फेडण्यासाठी त्यांची देव समजून सेवा करा, भावार्थ जाणून घ्या. आणि त्यांच्या मृत्यू पश्चात आपल्या हिंदू धर्मात माणूस मेल्यावर वर्षभर कर्मंत्र चालतात, अगदी जाळण्यापासून ते वर्ष श्राद्धापर्यंत, आजच्या दिवसापर्यंत. बरं, आज बी संपत आहे असं नाही, उद्या एक बारका कार्यक्रम असतो, त्याला वैकुंठ श्राद्ध म्हणतात. म्हणजे मेलेला माणूस गिरवड्यातनं निघाल्यापासून यमपुरीत पोचायला 365 दिवस लागतात. आणि उद्याच्याला 66व्या दिवशी ह्या सगळ्या कर्माचा हिशोब लेखाजोखा झाला, बेरीज वजाबाकी झाली की मग कुणीकडे जायचं ती तिथनं ठरतंय. पुण्य जर असेल तर स्वर्गात जातो, आणि पाप जर असेल तर मग अनेक योनीमध्ये किंवा नरकात जातो. ही गती आहे. म्हणजे आपल्यातलं कोण जरी मेलं तर यमपुरीत पोचाय 365 दिवस लागतात. जाताना जी टोळ न काही तर ते आपल्याला भरावं लागतात मागच्या शिनला. बरं का, मेलेल्याच्या तर त्याला दप्तर किस्सा नसतोय. त्याच्यामुळे ही बाकीची कर्मंत्र आहेत जाळण्यापासून वर्ष श्राद्धापर्यंत मधली येणारी, ही सगळं टोळ नाकायचं ही मागच्यानी करावं लागतात. नाही केलं तर मग ते तिथं टोळ नाक्यावर जाडतंय, वर जातच नाही. अशातला भाग आहे. समजावं म्हणून तुम्हाला सोपं सांगितलं. तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये हा पर्व काळ आला. मायबापाची जिवंतपणे देव समजून सेवा केली आणि त्यांच्या मृत्यू पश्चात अगदी दहन कर्मांतरापासून वर्ष श्राद्धापर्यंत सगळी कर्मांतर मी माझ्या हातानं पार पाडली. हे करीत असताना पिंड पदावरी मी माझ्या हातानं त्यांच्या पायावर पदावर पिंड समर्पित केला, दिला आपुलिया करी. नुसतं त्यांना श्राद्धासाठी पिंडदान केलं असं नाही, ही मायबापाच्या ऋणातून मोकळा होण्यासाठी प्रक्रिया साध्य करत असताना हा 3.5 हाताचा देहच पिंड समजून, बरं का, आऊट हाताचे वावर, ही आऊट म्हणजे 3.5, बरं का, आऊट की म्हणजे 3.5 की 3.5 हाताचा देह आहे. आपल्या आपल्या हातानं कोणाचं बी शरीर मोजा, आपल्या आपल्या हातानं 3.5 हात बरोबर भरतं, त्याला आऊट हात म्हणतात. हे शरीर म्हणजेच एक नैवेद्य पिंड समजून भगवान पंढरीस परमात्म्याच्या चरणाविंदी समर्पित केला. देह जावा अथवा राहो पांडुरंगी, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. सगळ्यांनी पूजा करीतच आले. सगळ्या पूजेचा विधी सगळ्याला माहीत आहे. नैवेद्य लागतो, नारळ लागतो, हळदी लागतं, कुंकू लागतो, बुका लागतो, खडीसाखर, पेढा, काय बर्फी असेल ते स्वीट पदार्थ. तिकडं बाक्या बिहारीला वृंदावनला 56 भोग असतात. रोज 56 वाट्यात 56 आयटम त्याचा निवद असतो. नाही म्हणले देवा माझा संशय आहे. म्हणजे तुझा संशय काय ते सांग बरं. त्यावेळेला देवाला तुकाराम महाराजांनी प्रश्न केला, उदके नानू तरी स्वरूप ते तुझे, तिथे काय माझे वेचे देव. नाही देवा म्हणले, सगळ्यात पहिलं देवपूजा करताना तुमच्याकडे काय असतं, देवाला आंघोळ घालायची. अय माया हो, तुम्हीच देवपूजा करताय. सगळ्या घरातल्या माया त्यांना देवपूजेचा विधी माहीत आहे, आणि तुमच्याकडे देव आहे तर तोवरच सुरक्षित आहेत. आमच्याकडे दिलं 15 दिवसात शिना नदीला जात्याला राहणार नाही. ह्याच्या घरात राहण्यापेक्षा नदीत उडी टाकलेली बरी. हीच आंघोळ करत नाही तर देवपूजा कधी करणार. विठाला विठाला तुम्ही आहे तवरच देवारा सजून आहे. तुम्हाला नाद असतो म्हणून सांगायला लागलो. निवदाला काही नसलं तर अडचणीत पडायचं नाही. पण प्रक्रिया अशी आहे, पहिल्यांदा देवाला आंघोळ घातली जाते. कशानं आंघोळ घालतात, कशानं? उदके नानू तरी स्वरूप ते तुझे. पाण्यानं आंघोळ घातली. आंघोळ घातली तरी पाणी म्हणजे देवाचं स्वरूप आहे. संपत महाराज याची या द्रावपणे समुद्राशी जळ, याची या चपळपणे पवन हा चंचळ, याची या अवकाशे आकाश पगळ, आणि याची या धरती बळे अवनी हा आढळ. आढळ हो निळोबरायची विरणे 6 चरणाचा अभंग आहे तो. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, एकला एकटाचे झाला नाना परी, स्थूळ सूक्ष्म जीव जीवाच्या अंतरीन तो हा नंद नंदन सोये बाळ ब्रह्मचारी. पाण्यानं आंघोळ घालायचं म्हणलं तर पाणी म्हणजे देवच आहे. पाणी म्हणजे कोण आहे, मग देवानं देवाला आंघोळ घातल्यासारखं आहे. कळायला लागलं का नाही. पाणी म्हणजे कोण आहे, याची या द्रावपणे देवाचं पातळ रूप म्हणजे पाणी आहे. विठाला आपल्याला श्राद्ध घालायचं आहे. थोडी पूजेची भूमिका सांगतो, म्हणजे पूजाचा नाद असतो आपल्याला म्हणून सांगायला लागलो. ही प्रश्न आहेत. तुकोबरायांनी संशय केला. खरं आहे म्हणले तुका, पाणी माझंच रूप आहे आणि पाण्यानं आंघोळ घालणं म्हणजे मलाच मी आंघोळ घातल्यासारखं आहे. पुढचा संशय सांग बरं का. पुढं सांगितलं
गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ. सकाळी नानाला फोन केला, नानामुळे उशीर झाला, गंध लावते म्हणली. बरं, गण देवाला पूजा केली, आंघोळ घातली की पहिला गंध लावायचा विधी असतो. काय असतो मामा? गंध लावायचा. गंध लावणं, गंधातला सुगंध, फुलातला परिमळ म्हणजे देवाचाच रूप आहे. म्हणजे गंध बी देव आहे आणि फुल बी देव आहे. मग देवालाच देव लावल्यासारखं आहे आणि देवालाच देव वाहिल्यासारखं आहे. बरं, एखादा शाना म्हणला, आता हे सगळं देण्यापेक्षा आपण कुठंतरी सालानं जावं, चाकरी घालावी, त्याचं पैसे येईल ते निवद म्हणून देवाला अर्पण करावं, आपली सेवा होईल. किंवा एखादं फळ अर्पण करावं, संत्री, केळी, काय मोसंबी, काय चिकू, अननस, फणस, आंबा वगैरे फळ अर्पण करावं. फलदाता तुझी तांबूल अक्षता. फळ म्हणजे देवच आहे, तांबूल म्हणजे देव आहे, आणि अक्षता म्हणजे बी देवच आहे. मग देवालाच देव दिल्यासारखं आहे. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. कामाला जाऊन पैसे आणून ते पैशाचा निवड तुला दाखवा म्हणलं तर धातूचा पैसा असतो. तुकोबरायाच्या काळात सोन्याचं नाणं होतं, चांदीचे रुपये होते, होन होते, मोहरा होत्या छत्रपतींच्या काळात. तेव्हा काय असल्या कागदाच्या नोटा नव्हत्या. बरं, कागद बी देवाचेच रूप आहे. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. ब्रह्मतेचे अन्न दुजे काही. आपल्याला निवद करायचा नाद असतो, तळेवर निवद तळाता एवढा, त्याच्यावर खीर, त्याच्यावर पोळी, त्याच्यावर आमटी, त्याच्यावरच भात, त्याच्यावरच वडी, त्याच्यावरच कुरडई, सगळ्याचा काला करताना वेगळं वेगळं करायचं आणि निवद असा रचायचा देवा पुढं. कशाचा निवद? पंचपाक्वानाचा निवद. बरं, त्याचा जरी निवद लावला, ब्रह्मतेचे अन्न तुझे काही. अन्न म्हणजे कोण आहे? ब्रह्मच आहे. आपण जेवताना रोज श्लोक म्हणतो, वदनी कवळ घेता, आहे का नाही? जीवना करी जीवित व अन्न हे पूर्ण उदार भरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म. अन्न म्हणजे ब्रह्मच आहे. मग अन्नाचा निवड दाखला तरी देव देवाला दावल्यासारखा आहे, पैसे वाहिले तरी देव देवाला वाहिल्यासारखा आहे. बरं, एखादा मला संपत महाराजासारखा मोठा महाराष्ट्रातली गान कोकड्या मला गायला चांगलं येते, देवा नरड चांगले दिले, मी गोड एक अभंग गातो, भजन गातो आणि ते तुला निवद म्हणून अर्पण करतो. गाता तू ओंकार. गायनातून निर्माण होणारा नाद म्हणजे ओंकारेश्वराचं रूप आहे, म्हणजे देवच आहे. एखादा मला त्याच्यात बी अडचण आहे, मग टाळी वाजवतून तुला अर्पण करतो निवद म्हणून. टाळी नादेश्वर नाचावया थार नाही कोटे. सगळ्यात चांगला निवद काय आहे तुमच्यासाठी सांगायला भाऊ? निवदाला काय नाही म्हणून अडचणीत पडायचं नाही. सगळ्यात देवाला आवडीचा निवद म्हणजे एकच आहे. तुका म्हणे माझं अवघे तुझे नाम, धूपदीप राम कृष्ण हारे. धूपदीप राम कृष्ण हारे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी. उदबत्ती असेल, कापूर असेल, दिवा असेल, वात असेल, निवद बी असेल, सगळ्यात चांगला निवद एकच आहे. देवाचं नाव घ्यायचं आणि देवाला त्याच नावाचा निवद दाखवायचा. देवाचीच नामे, देवाची ये श्री सर्व अलंकारी. समर्पावी सर्व अलंकारी. समर्पावी देवाचीच नामे, देवाची श्री आणि सर्व अलंकारी. न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसुले. देवनी उदापशी नाही. तुका म्हणे होय भावेची संतोषे, वसे नामापाशी आपुलिया. सगळ्या संतांनी सगळ्यात चांगला निवद नामाचा सांगितलं. नाम गावो नाम घ्यावो, नाम विठोबाशी वाहू. नामदेव महाराज जाबून हा, आम्ही दैवाचे हा. नामा म्हणे लाखोली सदा, सहस्त्र किंवा अनंत नामे वाहू. ही सीतेला दशरथ राजा सांगायला लागले. मला काय हुकी आली नाही, सरातच घालायला लागलो आपण, पण दशरथ राजाच आहे बरं का. तुझ्यापाशी निवदाला काय नाही ना, देवाची नावं घे. मग सीतेनं विष्णू सहस्रनामाचा पाडा वाचला आणि निवद म्हणून पिंडदान म्हणून दशरथ राजाला अर्पण केला. इमानाला टाटर मारला, इंद्रानं गेली का पाणी, दोघं जण स्वर्गाला निघून. आणि थोड्या वेळानं राम लक्ष्मण सामान घेऊन आले. कशाला? जेवायला, सरात घालायला म्हणून. आणि मग आता सरात घालायला, सरात झालं का राहिलं? विमानात गेले ते बसून स्वर्गाला गेले. इंद्र त्यांचा मित्र होता, त्यांना न्यायला आलता, तो घेऊन गेला. पुण्य पिंडदान झालं, निघून गेल्यावर हे सामान घेऊन आले. मग सीता म्हणली, स्वामी आता सामग्रीचा काही उपयोग नाही. म्हणजे का तुम्हाला उशीर झाला आणि मामाजी प्रगट झाले, इंद्र सोबत होते, न्यायला आलते. पिंडदानाची अपेक्षा केली. मी विस्तृत सहस्त्रनामाचा पाडा वाचला, पिंडदान झालं, विमानात बसून गेले. आता इमानदारीनं सांगा विरोडवले तुम्ही. सीतेनं दशरथ राजाचं श्राद्ध घातलं ही रामाला माहित नसतं का हो? मग माहित नसल्यावर राम कसला मग? बरं का, विठाला विठाला ठाला. पण
शेजारी लक्ष्मण होता आणि भाऊ होता धाकटा. लक्ष्मणाला वाटलं आमच्या बापाचं सराद महाराज हिनं कसं काय घातलं, बरं घातलंय का नाही हे कुठानाच आहे पुन्हा, बरं का थापच हाणली असती मधनं बोगस पुढी सोडून दिली असली तर पुन्हा काय करायचं. लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर संशय आला संपत महाराज, आणि लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरचा संशय रामानं वाचला. न सांगता कळो येते अंतरीचे विश्वी विश्वंभर परिहारच न लगे. देवाला परिहार द्यायची गरज नाही, रामानं सगळं जाणलं. आणि या संसारात सगळ्यात घातक गोष्ट एकच आहे मायबाप, सगळ्याच्या पाया पडून सांगतो, एवढं जरी आजच्या कीर्तनात तुम्ही ऐकलं तर बास होईल, फक्त संशय येऊ देऊ नका. ह्या संसारात सगळ्यांना बाद करणारा एकच आटम आहे, सगळ्यात नालायक टाकून दिलेली जात म्हणजे संशय आहे. बिढाला बिढाला कळायला लागलं की नाही. आतापर्यंत जेवढी जेवढी गावातली चांगली घरं फुटली हे कशामुळं, हा संशयामुळं. सासू सुनात संशय, बाप लेकात संशय, जावा जावात संशय, भावा भावात संशय, ह्यानं किती टाकलं अकाउंट आणि ह्याच्या किती अकाउंट आहेत कुणाच ठाऊक. महाराजा सुद्धा मिळ राहिला नाही बरं का. पाकवाजाने किती घेतलं पाकिटाखाली, गायकाने किती घेतलं बरं का. टाळकऱ्याला काहीच दिलं नाही, नार्या उदारीवर असा गोळ झालाय बरं का. म्हणजे संशय, नुसता संशय, सगळ्यात संशय वाईट. भजनं फुटली, भजनी मंडळाचे अध्यक्ष फुटले, दिनकर महाराज बरं का. बारोडाचा तमाशा झाला कशामुळं, त्यांची पुन्हा बांधणं. बघू पाकिट तुझं किती आहे, दोघं बी सरळ आहे म्हणून सांगा राहिलो बरं का. विठाला विठाला जेवढ्या पार्ट्याचा सताना झाला, जेवढे पक्ष फुटले, पार्ट्या फुटल्या, घरं फुटली, भावाभावातला मेळ राहिला नाही, भाऊ भाऊ एकमेकाचं वैरी झालं. कोणामुळं, नुसत्या संशयामुळं, बाकी काहीच नाही. बरं माझा एक तुम्हाला सरळ सरळ प्रश्न आहे, जाणकार लोक आहेत, जाणकार गाव आहे, संशय खरा असेल का खोटा असेल, काय म्हणणं काय तुमचं. संशय खरा असतो का खोटा असतो. बरं काय जणांचं म्हणणं आहे खोटा, काय आणि काय. हे बघा तुमच्या पाया पडून सांगतो, संशय खरा बी नाही आणि संशय खोटा बी नाही. खऱ्याच्या आणि खोट्याच्या मध्ये सांद पडली की पाचर बसती, त्या गोष्टीचं नाव आहे संशय. विठाला विठाला मला सांगा, जुनी लोक आहेत, आताच्या पोराशीला पाचर कळत नाही, तुम्हाला पाचर कळते. पाचर कुठं बसते, सांदीत बसते का फिटिंग मध्ये, कुठं. सांद पल्ली पाचर सागार. विठाला 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 खऱ्याच्या आणि खोट्याच्या मध्ये गॅपच ठेवायचा नाही. गॅप पडला म्हणलं की पाचर, आणि पुन्हा ते कशानंच निघत नाही. ही संशय रूपी पाचर आहे. संशय खरा नाही आणि खोटा नाही, खऱ्याच्या आणि खोट्याच्या मध्ये ज्याची उत्पत्ती होते, संधी वाता माझारी तरळतो असे ज्ञानोबराय सांगतात. हा संशय असा आहे, सांद जिथं असते त्या सांदीत असा फटीत खेळत राहतो, फट पडू द्यायची नाही, नाहीतर त्याने घातलाच खेळ मग बरं. घालीन लोटांगण मोकळं पटांगण झालंच काम चालू. विठाला विठाला विठाला. संशय वाईट आहे, एकच ओवी सांगतो आणि एकच ओवी पुरुष आहे. म्हणून संशया होणी थोर ज्ञानोबराय वर्णन करतात. नाही अनेक पाप घोर हा विनाशाची वागूर, विनाशाची वागूर प्राणी यासी. विठाला 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 विठाला. माणसाचा सर्वनाश करणारी वागर, शिकार करणाऱ्या माणसाला वागर कळते. डुकर धरायची वागर असते, सशी धरायची वागर असते का नाही, हरण धरायचं फास वागर. वागर हा विनाशाची वागूर प्राणी असे ज्ञानोबराय म्हणतात. संशय अशी जात आहे, माणसाचा सर्वनाश करणारी जाळी म्हणजे संशय. माणूस संशयाच्या जाळीत अडकला, नाश झाला म्हणायचा दिनकर महाराज, तो राहतच नाही. मग लक्ष्मणाला संशय आलाय, रामानं ओळखला. आता लक्ष्मणाचा संशय काढायचं म्हणलं तर हे सराद खरं खोटं करावं लागेल. आणि मग रामाने सीतेला विचारलं, आमच्या बापाचा सराद आहे, आम्ही घालावं लागतंय, तू सून आहे पण तू घातलं म्हणते, घाली नका, पण घातलं याला पुरावा काय. वर बघा ना अय, घातलं याला पुरावा काय. आता इमानदारीनं सांगा मायाव, तुमच्या पाया पडून सांगतो, ज्या सीतेला वनवास नव्हता, जिला ऊन माहित नाही, जनक राजाची कन्या, आका कीर्तन तिच्यावर जाईल, तिकडे लय जायचं नाही आपल्याला. पण अशी सीता, निस्त्या रामाला वनवास होता. कोणाला वनवास होता, संपत मला रामालाच होता. पण तिने विचार केला, आपण लगीन करून विरवड्यात आलोय ना, आल्या आल्या नवरा 14 वर्षासाठी वनवासाला निघालाय. 14 वर्षासाठी, किती वर्षासाठी, 14 दिवस नाही, 14 वर्ष वनवास आहे. नवरा माझा अनवणी पायनं पुतळी पांघरून रानात झाडाचा पाला खायचा, कंदमुळं खायचा, आणि मी घरात बसून बर्गर पिझ्झा ऑर्डर करायचे बरं का. मग ह्यात पतिव्रतापणा कुठं राहिलाय.
महान पतिव्रता 5 महाकन्या सांगितल्या, त्यातली एक सीता आहे. सीता, तारा, मंदोदरी, द्रौपदी आणि अहिल्या ह्या पंच महापतिव्रता आहेत. विठाला विठाला सीतेला वनवास नव्हता, पण तिनं विचार केला आपला नवरा जिथं तिथं मी, पती हाच परमेश्वर आहे असं जाणून सेवा करणारी ती पतिव्रता असते. ती म्हणली आपण बी वनवासात गेलं पाहिजे. पण वनवासात गेलं पाहिजे ती म्हणली रामाला, अहो काय मी येऊ का तुमची सेवा कराय वनवासात? मला न्यायला अडचण नाही, पण सासूला विचार मला. तिनं मला वनवासाला पाठवले, तू सासूची परमिशन घे आणि साख्या नको सावतर सासूची घे, म्हणजे कैकेयीची घे. तिच्या मनानं चाललंय हे कुणासाठी चाललंय? कैकेयीसाठी चाललंय. ती कैकेयीकडे गेली सीता आणि सीतेनं कैकेयीला सांगितलं माझा नवरा जिथं असेल तिथं माझं राहणं कर्तव्य आहे. माझा नवरा वनवासात हिंडायचा, उघडे अंगानं, ऊन वारा पाऊस अंगावर घ्यायचा, धरणीचं हातरून आबाळाचं पांघरून, आणि मी घरात राजमहालात राजभोग घ्यायची. माझं पतिव्रत्या अडचणीत येईल, मला आत्या परवानगी द्या नवऱ्याबरोबर जाण्याची. तिने एकदा खालनं वर सीतेकडे बघितलं, काही जा म्हणले, पण अडचणी एक आहे काय, स्वरा चिलटाचं एवढं दागिनं फिकीनं कशाला लागतात, मग काढ सगळं आणि तू सुद्धा आपली पुतळी पांघरून जा. बरं कळायला लागलं की नाही? तिला सगळं अलंकार उतरायला लावलं. अक्षरशः रामायणात वर्णन आहे, कांगवा फणी 14 वर्ष करायलाच नको, सगळ्यालाच केस होती. तिघांनी बी गावाच्या बाहेर गेल्या एका उंबरीच्या झाडाला जरा दगडानं कुचा मारला आणि उंबरीच्या दुधानं आपली केस चिटकावून टाकली पॅक. म्हणजे 14 वर्ष आरसा कांगवा फणी त्या 12 भानगडी करायचंच नाही, पुन्हा इसकटलं म्हणायचं नाही, एकदाच पॅक आवळून टाकलं आणि असा वनवास भोगला. इतका त्याग आपल्या नवऱ्यासाठी करून सीता वनवासात आली. तिच्यावर जर संशय घेतला नवऱ्यानं, घातलं कशावरून सरात, आताची सीता असते तर काय झालं असतं विचार करा गो बसल्या बसल्या. मी सांगत नाही, तुम्ही घरी गेल्यावर निवांत कीर्तन सुटल्यावर विचार करा. ती म्हणली असती तुझा वनवास आणि तुझा भाऊ तुम्ही दोघं, मी आपलं उरवड्याला जाते, जमलं तर दुसरा एखादा राम बघते. बरं विठाला 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 विठाला. आजचं ते वर्णन नाही, हे त्रेतायुगातलं वर्णन आहे. सीतेच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या, ज्या नवऱ्यासाठी सगळं वैभव सोडून मी वनवासात आले, नवरा माझ्यावर संशय घेतो. संशय महत्त्वाचा आहे, घेतो म्हणल्यानंतर तिनं विनंती केली, माझ्यावर तुला संशय आहे ना, तुम्ही माझं खरं वाटत नाही ना? मग ज्या नदीमध्ये हा सगळा प्रकार घडला ती पलगू माता नदी आहे, त्या नदीला विचारा. मग रामप्रभूने त्या नदीला विचारलं, हे पलगू माते, आज आमच्या वडिलांचं श्राद्ध होतं, आम्ही सामान आणाय गावात गेलतो, पण उशीर झाल्यामुळं सीता म्हणते दशरथ राजा प्रगट झाले, इंद्राबरोबर होते आणि आम्ही त्याचं पिंडदान केलं, ही गोष्ट खरी आहे का? कोण विचारत आहे? राम विचारते. कुणाला? पलगू मातेला, म्हणजे नदीला विचारते. मग खरं होतं का खोटं होतं? हे खरंच आहे. मग एका माईनं दुसऱ्या माईची मदत करून संसार वाचवा का काड्या लावून पेटवा? तवापासून पद्धत आहे, आताची नाही. तुमच्यातच असं चाललंय असं नाही, त्या बी काळात असंच होतं. आता नदीनं नुसतं होय सरकार घातलंय म्हणलं असं तरी प्रश्न मिटत होता, पण काय झालं कोणाच ठाऊक दिनू महाराज, नदीनं तोंडच उघडलं नाही. आता नदी तोंड उघडीनं म्हणल्यावर मग ही बचा नागाचा अवतार लक्ष्मण म्हणला, मग तर अनेक लय संशय बळावला, काहीतरी काळं वेरं सावळा गोंधळ, नक्कीच पाणी कुठंतरी, हा म्हणजे असं लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर अनेक संशय. आणि मग लक्ष्मणाचा संशय पुन्हा बघून सीतामातेच्या तळपायच्या मस्तकाला गेली चांडाळणी, तुझ्या पात्रात तुझ्या देखत हे तासभर तमाशा चालला, श्राद्ध झालं, दशरथ राजाला तू पाहिलं, आमच्या दोघांचा संवाद पाहिला, पिंडदान पाहिलं, आणि तरीसुद्धा माझा नवरा माझ्यावर संशय घेतो, तू साक्ष देत नाही, तू पापी आहे, माझा तुला शाप आहे, आत्ताच्या आत्ता कुरडी पडशील. कुणाला शाप दिला? नदीला. तुम्ही ह्यातलं कोण गेले का हातवर करा, गेलं कोण जाऊन आलं असलं पिंडदान करून किंवा चारधाम यात्राला, तरी त्यांच्या डोळ्यासमोर हे चित्र उभं राहील. जिथं शाप दिलाय, हा मामा गेलेत, जिथं शाप दिलाय आज बी नदी कुरडे. दुसरा शाप दिला, लोक सगळ्या गावातली सकाळ सकाळ तुझ्यावर रांगोळ काढतील, म्हणले सडात टाकतील, घाण करतील. आज बी तशीच पद्धत आहे तिथं. तुला वाळूच्या वरनं वाहता येणार नाही, शाप दिला. तिसरा शाप दिला, तुझ्या पाण्यात किडं पडतील. तुम्ही गयेचं पाणी घरी गावाकडे येत नाही, आणू शकत नाही बाटलीत भरून गंगा पूजन करायला, 1-2 तासात त्याच्यात आळ्या पडते त्या. आता बी विधी आहे, तिथे गेल्यानंतर ते पिंडदानाचा विधी करतात, झरा उकरवतो, झरा, कोरडी नदी आहे, मागं पूर येते पुढं पूर येते. गेल्या वर्षी एवढा पाऊस झाला, तिकडं उत्तर हिंदुस्थानात पाऊस भरपूर असतो, नद्याला पूर असतात, पण ते वाळूच्या वर अतिक्रमण करत नाही, वाळू कुरडीच असते पावसाळ्यात सुद्धा. तिथं विधी करायला गेलं, असा झरा उकरतात ब्राह्मण देवता, आणि त्या झऱ्यावर बसून, खाली पाणी वाहायला लागलेलं दिसतं नदीतनं, त्या झऱ्यावर बसून पिंडदानाचा विधी करायचा, आणि झरा झाला की बुजवून टाकायचा का त्याच्यात आळ्या पडते त्या. इतका खतरनाक शाप आहे. हे दशरथ राजाच्या सरादासाठी झालेला कुटाणा. सीतेनं शाप दिला तेव्हापासून ते तसं आहे. कवा दिलाय शाप? गेल्या आठवड्यात.
त्रेतायुगात रामायण झालं, त्याच्यावर द्वापारयुग गेलं आणि कलियुगाची सुरुवात आहे. पहिलं चरण आहे कलियुगाचं. इतके दिवस झाले तरी ती तसंच आहे. पण त्या गया तीर्थाचा एक महिमा आहे. आपल्याकडं आपल्या हिंदू धर्मानं आपल्या घरातल्या मेलेल्या माणसाची सेवा करायसाठी 2 दिवस वर्षातून राखून ठेवलेत. नुसती घरातल्या मेलेल्या माणसाची सेवा करायची. किती दिवस? 2 दिवस. त्यातला एक दिवस म्हणजे आता पुढच्या महिन्यात येतो, भाद्रपद महिन्यातला पितृ पंधरवडा. भाद्रपद महिन्यामध्ये पौर्णिमेपासून सर्व पितृ अमावस्येपर्यंत काय असते आपल्याकडं? त्या महाळ. त्याला महालय असा शास्त्रीय शब्द आहे. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून उच्चार कराय जटिल शब्द आहे. दीर्घ स्वरूपाचा उच्चार आहे. शॉर्टमध्ये उच्चार होता त्याचं पाप लागतंय. मग तुका म्हणे आम्ही जातीचे कोणबट. आपली जुनी लोक म्हणली बाबा ह्याचा कुटानं पाप लावून घेण्यापेक्षा त्याला इस्तूच लावायचं नाही, आपण त्याचं नावच बदलू. ती महालय जोर लावून म्हणण्यापेक्षा आपण त्याला महाळ म्हणू. काय म्हणू? अपभ्रंशानं महाळ झाला. महाळ असतात का नाही आपल्याकडे? महाळ घालीत नाही असा विरवड्यात माणूस आहे का? अख्या हिंदुस्थानात नाही. ज्याला हिंदू नाव लागलंय, हिंदू धर्माचा स्वीकार ज्यानं केला आहे, त्याला ही पितराची सेवा करण्यासाठी महाळ घालावे लागतात. कधी घालायचे महाळ? माता पितर मरणे अंकित जे दिवस, ज्या तिथीला वडील वारले त्या तिथीला आपण या ठिकाणी त्या सगळ्या मेलेल्या पितराशींना जेवू घालतो. दुसरा एक दिवस आहे आकिती, वैशाख शुद्ध तृतीया, त्याला अक्षय तृतीया म्हणतात. वैशाख महिन्यामध्ये शुद्ध तिसऱ्या तिथीला अक्षय तृतीया म्हणतात. आणि त्या मुहूर्तावर आपल्या घरातले जेवढे मेले, ज्यांचे फुटू लागले, त्यांच्या नावानं आपण जिवंत माणसं पितर सवासीन म्हणून घालतो का नाही जेवू? आकितीला महाळाला. बरं, आकितीन महाळ घालत नाही असा माणूस हिंदू धर्मात सापडत नाही. त्याला भ्याय, त्यांना घातलं तरच बरं आहे, ना तर आपला गाडा नीट चलत. ती वरनं माघारी आल्यावर मग आपलं काय खरं आहे बरं का? त्याच्यामुळं त्यांची शांती करावी लागते. वर्षातून 2 दिवस ही मेलेल्या माणसाची खास सेवा करण्यासाठी आपल्या धर्मानं दिली. तिसरा एक दिवस आहे पुण्यस्मरण किंवा पुण्यतिथी. आता पुण्यतिथी सगळे घालत नाहीत, पण आकितीन महाळ घालत नाही असा माणूस आहे का हिंदुस्थानात? त्याला करावं लागतंय. पण त्याला बी एक पर्याय दिला. समजा तुम्हाला लईच महाळाचा नाकितीचा कटाळा आला, वर्षाला तेच 2-2 कोटांना, तर त्यातनं मोकळं होण्यासाठी एक पर्वकाळ हिंदू धर्मानं सांगितला. ज्याला महाळाला नाकितीला पितर जेवू घालायचा कटाळा आलाय त्यांनी एकदा गयेला जायचं. कुठं जायचं? गयेला. आणि एकदा गयेला जाऊन आपल्या घरातली जेवढी मेले ती तेवढ्याच्या नावाने एकदा तिथं 1000-2000 खर्चून पिंडदान करून यायचं. तिथं एकदा गयेला पिंडदान करून आला की तुम्ही माघारी इरवड्याला आल्यानंतर मरस्तोर महाळ घालायची गरज नाही ना, आकिती घालायची गरज नाही. तुम्ही कायमचे पितराच्या ऋणातून मोकळे होता. हा गयेचं वरदान असल्यामुळं अभंगात शब्द वापरला. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. अशा पद्धतीने पितराच्या ऋणातून मोकळा झालो. एकानं प्रश्न केला, नुसतं श्राद्ध घातलं का? तुकोबराय म्हणले नुसतं श्राद्ध नाही, केले कर्मांतर. मेल्यावर जाळण्यापासून वर्ष श्राद्धापर्यंत सगळी कर्मांतर केली. हरिहराच्या नावानं आनाबाखा घेतल्या, वचनं दिली. त्याच्यामुळं माझ्या डोक्यावर जे माझ्या मायबापाचं ऋणाचं भार होतं, ओझं होतं, ते फिटलं. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. अशा पद्धतीनं माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ सांगितला. तर किती वेळ मिळेल तेवढं श्राद्धाचं चिंतन पाहू. विठाला चिंतनाला स्पर्श करण्याच्या अगोदर अल्पसा परिहारतो असा मौजे विरवडे या साधू संतांच्या भगवंताच्या कृपाशीर्वादानं पुनीत झालेल्या पावन नगरामधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वैकुंठवासी बापू अर्थात कैलासवासी तानाजी अर्जुन अवताडे, ज्याने आयुष्यभर या ठिकाणी शिक्षणाची सेवा केली. अनेक लोकांना शिक्षकांना, अनेक विद्यार्थी घडवले, अनेक लोकांना शिक्षणाचा धडा दिला, सुशिक्षित केलं. आणि हे सगळं या ठिकाणी नोकरी, समाजसेवा, जनसेवा करत असताना आपल्या सर्व या ठिकाणी नातेवाईकाकडं बारकाईने लक्ष दिलं. बहिणी असतील, बाळा असतील, भाऊबंद असतील, मामे असतील, पाहुणे असतील, सगळ्यांना या ठिकाणी हळूहळू प्रोत्साहन देत, सगळ्यांना सहकार्य करत त्यांनी आपला प्रपंचाचा गाडा आयुष्यभर या ठिकाणी समाजकार्य, देशकार्य, देवकार्य हे सगळं या ठिकाणी सांभाळलं. गावातील बऱ्याच या ठिकाणी निराधार लोकांचा ते आधार झाले. बऱ्याच गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली. बऱ्याच गोरगरिबांना या ठिकाणी मदतीचा हात त्यांनी दिला. जीवनामध्ये जे कमवायचं तेवढं भरपूर पुण्य या ठिकाणी बापूंनं कमवलं. आणि अशा बापूंना आपल्यातून जाऊन इहलोकीची यात्रा संपवून बरोबर 1 वर्ष पूर्ण झाले. बापूंचं प्रथम पुण्यस्मरण किंवा श्राद्ध या तिथीच्या अनुषंगानं बापूंचे चिरंजीव आदरणीय विश्वजितराव आणि बापूंच्या दोन्ही मुली विद्या आणि वर्षराणी, 7 नातवंड या समस्त अवताडे परिवाराच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या प्रती असणारी आदर भावना आणि आपल्या बापूंच्या ऋणातून ऋणित होण्यासाठी अगदी श्रद्धायुक्त अंतःकरणानं आणि कृतज्ञतापूर्वक केलेल्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे.
एक दिवशी अन्नदान ज्ञानदान पिंडदान या कार्यक्रमाचं आयोजन ठेवून धन्यतेला पात्र असणारा हा अवताडे परिवार विश्वजितरावाला द्यावे तेवढे धन्य थोडे. एवढा मोठा सोहळा हे खेळ जमवायचा सोपा नाही, सगळं बाकी सोपं आहे, पण हे गुणीजन मंडळी इथंपर्यंत येणं आणि कार्यक्रमाला सुरुवात होणं ही सगळ्यात अवघड आहे. आता माहीत आहे आपल्यात बी महाराष्ट्रात गाजलेले आमचे भारुडकार बरं का, आम्ही लहानपणापासून ज्यांच्याकडे बघत बघत या ठिकाणी भजन शिकलो. दिनकर महाराज आहेत, आमचे दादा महाराज आहेत, आमच्याला काय गावालाच वारसा आहे. बाया बी भारुड म्हणते त्या बसून बसून खुरपीत कारण ते गावच भारुडाचं आहे असं बरं का. माऊलीचं या ठिकाणी वास्तव्य आहे, पण सर्व ही सगळा अट्टहास करणं सोपं नाही. पण विश्वजितरावाने आजच्या कार्यक्रमाला मृदंगाच्या सेवेसाठी मृदंग सम्राट ताल शिरोमणी ज्यांना ज्याव्या उपाध्या द्याव्या तेवढ्या कमी आहेत. हात गोड आहे, अगदी वाजवणं गोड आहे, सुंदर अगदी समर्पक वाजवणं असे आमचे ज्ञानेश्वर माऊली, आमचे छोटू बंधू म्हणा, गुरुबंधू म्हणा, आजच्या सेवेला हजर आहेत. तुमचे या ठिकाणी दर्शन झालं, हे सुद्धा या ठिकाणी ओळख महत्त्वाची होती संताची. या सांगू सुखाच्या या गोष्टी, गान कोकळे अगदी कोकिळेसारखा या ठिकाणी सुरेल ज्यांचा कंठ आहे असे आमचे आदरणीय संपत महाराज आजच्या सेवेसाठी हजर आहेत. सर्व या ठिकाणी सोपदार महाराज मंडळी, गावातील भजनी जाणकार श्रोते, सज्जन मायबाप, विनेकरी, टाळकरी, माळकरी, उपस्थित श्रोते आणि अवताडे परिवाराचे नाते गोते या सर्वांच्या आदरणीय उपस्थितीमध्ये एक जण राहिले बरं का, सिस्टीमवाले गोड दादा. सिस्टीम अगदी गोड लावली, अगदी या ठिकाणी त्याचं नॉलेज पाहिजे, सामान असून उपयोग नाही, कवा बटन फिरवायचं आहे ह्या कळी माहीत असले पाहिजे, तशी सुंदर सिस्टीम आहे. उपस्थित श्रोते आणि अवताडे परिवारांचे नाते गोते या सर्वांच्या आदरणीय उपस्थितीमध्ये आमचे यूट्यूबवाले दादा राहिले बरं का, हां धन्यवाद. तेही या ठिकाणी सेवेला हजर आहेत. या सर्वांच्या आदरणीय गोड उपस्थितीमध्ये नियोजित वेळेत जेवढा आपल्याला वेळ मिळेल तेवढं या ठिकाणी श्राद्ध या विषयाच्या अनुषंगानं जगद्गुरू तुकोबरायाच्या या अभंगातून आपल्याला काय या ठिकाणी चिंतन करता येईल तेवढं गोड चिंतन करण्याचा सर्वजण मिळून प्रयत्न करू. विठाला विठाला कुंडली कबर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठाला विठाला. आणि उदार जाणारी शिस्तीत जावा, बाकीची बसा, सगळ्यांचं तिकडे काही काम नाही बरं का, शांत बसा म्हणजे आपल्याला श्रवण करता येईल. थोडं नीट ऐका. पहिला प्रश्न आहे श्राद्ध का घालावं बरं का. मायबाप माझ्याकडे बघा, पहिला प्रश्न आहे. आपल्या हिंदू धर्मात लई समज, गैरसमज, शंका, उपशंका, कुशंका नाही तेवढं कुठं नाही बरं. आजच आहे असं नाही माऊली, आजच आहे असं नाही. ज्यावेळेला पृथ्वी निर्माण झाली, मानव जात निर्माण झाली, माणसं मरायला लागली, तेव्हापासून कुठं नाही. म्हणजे हे श्राद्ध त्या काळातल्या लोकांनी, जुन्या लोकांनी प्रश्न करू म्हणजे का जिवंतपणे मायबाप देव आहेत हे आपल्याला मान्य आहे. आणि मायबाप हे ओरिजिनल देवाचेच रूप आहेत. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. देवांचेही किंबहुना देव म्हणजे मायबाप आहेत. मायबाप म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं दैवत आहे. मी तर म्हणतो ज्याला आईबाप आहे त्यानं बाकीच्या देवाला वाकून राम राम करायची सुद्धा गरज नाही बरं. हे जर तुम्हाला पटत नसलं, वरला कल्ल्या बाजूला तोंड करून बघा, तुम्हाला पुंडलिक दिसल. कोण दिसल? पंढरपूरचा पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. अरे पुंडलिकानं कुकुट ऋषीच्या गुरुच्या सांगण्यावरनं लोहदंडाच्या ठिकाणी मायबापाची सेवा आरंभ केली आणि इतकी सेवा आई बापाची केली मायबाप. माझ्याकडे बघा की जगाच्या मालकाच्या डोक्यावर त्याच्या सेवेचं ओझं झालंय. मायबापाची किती ताकद आहे किंवा मायबापाचं काय स्थान आहे हे तुम्हाला कळावं, एवढीच या ठिकाणी अंतःकरणातली इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी थोडं पुंडलिक सांगणं गरजेचं आहे, म्हणजे आईबापाची महती कळेल. आता आई बापाला लोक हाणून काढायला लागली घराबंधनं. ज्यानं घर बांधलं त्यालाच बंगल्याच्या बाहेर आहे, निघ बाहेर, चाल चाल तिकडे तोंड काळा करणं दिला, इकडे येऊ नको. वा महाराज. आई रे बेमान दोन मी आई रे, माय बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान. कबीरदास म्हणतात या कलियुगात आई बापाला कुत्रे विचारीना, फक्त बायकोच्या तास धरून नादी लागायला लागले लोक. तिनं सांगेल ती पूर्व दिशा. असंच आहे का कसं आहे? आमच्याकडलं सांगतो, तुमच्याकडलं काय मला माहीत नाही. असंच झालंय. म्हणून मायबाप कळणं गरजेचं आहे.
आणि मायबापाचा सगळ्यात मोठा बहुमान करणारा आपल्या सोलापूर जिल्ह्यात भक्त झाला तो म्हणजे पुंडलिक. पुंडलिकाने इतक्या आईबापाची सेवा केली, त्या आईबापाच्या सेवेचं ओझं भगवान श्रीकृष्णाच्या जगाच्या मालक्यावर त्याला डोक्याला ओझं सहन होईना इतकं संपत महाराज. आणि तेव्हा द्वारकेत गोकुळामध्ये कृष्ण अवतार चालू होता आणि कृष्ण अवतारामध्ये पुंडलिकाच्या आईबापाच्या सेवेचं ओझं डोक्यावर झाल्यामुळं देव म्हणला आता हे जर का उतरावं लागतंय. टकोरीला कटाळा आला, ओझं घेऊन घेऊन लय आईबापाची सेवा केली, त्याचा भार झालाय माझ्या डोक्यावर. म्हणून खास पुंडलिकासाठी गोकुळवरनं देव पंढरपूरला आला. पुंडलिकाच्या भावार्था कोणासाठी आला? गोकुळाहुनी झाला येता खास पुंडलिकासाठी उत्तर हिंदुस्थानात देव पंढरपूरला आला. तर आपली देवाची भूमी नाही, आपली संताची भूमी आहे. आणि उत्तर हिंदुस्थान म्हणजे देवाची भूमी आहे. राम तिकडं, कृष्णा तिकडं, नरसिंह तिकडं, सगळी तिकडं जाईल. आपल्याकडे फक्त संत बरं का. आपण संतात मोठे, संताची भूमी आहे. पण वैकुंठीचा राणा खास पुंडलिकासाठी आला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता बरं का. आरतीमध्ये आपण रोज म्हणतो पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा आणि चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. तो पुंडलिकासाठी खास आला, वज झाले. पण त्याला माहित होतं पुंडलिक खतरनाक आहे, महाराष्ट्रातला आहे आणि त्यातल्या त्यात सोलापुरातला आहे बरं का. त्याच्यामुळं ती महागारी येईल का नाही, येऊ देईल का नाही ही माहीत नाही मला. मग त्याच्यापेक्षा आपण सुधरून गेलेलं बरं. पुन्हा एकटा जायचा आणि वनवासात पडायचा, पक्वाजा राहायचा नांदेडात आणि गाय घ्यायचा इकडं तिच्या जालन्यात. दोन्हीचा मेळ कधी व्हायचा. त्याच्यापेक्षा म्हणलं आपलं सगळं संघ घेतलं बरं. मग देवानं येताना 400 गोपाळ बायका पोरं सगळा तांडा संघ घेतला. नकोच म्हणला मागं. नाही त्या बाबाने येऊ दिल्यावर पुन्हा कसं काय करायचं. फोन करण्यापेक्षा, रेंज नाही आई म्हणण्यापेक्षा 400 गोपाळ सगळी आपली जवळची दोस्त कंपनी चिल्लर गँग सगळी बरोबर घेतले. बरं दूध प्यायला गुरं असावे म्हणून 700 गायी बी आणल्या. किती गायी आणल्या? 700 गुरण 400 गोपाळ घेऊन गोपाळपूरला उतरलाय विष्णुपाद तीर्थावर. सगळा तांडा आणून तिथं ठेवला आणि चंद्रभागे मातेमध्ये पुंडलिकाच्या दारात येऊन पुंडलिकाला हाक मागली, हे पुंडलिका मी जगाचा मालक, करतो मान्यता करतो तिन्ही शक्तीचा दाता, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवाची संस्थापिले, असा मी सर्व सत्ताधीश सत्तेचा नायक जगदानिया प्रभू जगाचा मालक मी तुझ्या दारात आलोय. पुंडलिका तुझ्या माय बापाच्या सेवेचं वजन माझ्या डोक्यावर झाले, भार मला सहन होईना, मला काहीतरी मागण तुझ्या देण्यातनं मोकळं कर. त्याला वाटलं काहीतरी लाख 2 10 5 लाख कोट 2 कोट दिल्यावर गप बसन, म्हणजे आशातला. पण पुंडलिक तशातला नव्हता. इमानदारीने सांगतो, मायबाप पाया पडून सांगतो, अनेक पुंडलिकानं देवाचं तोंड बघितलं नाही. काळ आहे का गोरा आहे ते कळायला लागलंय का. त्याला पुंडलिक म्हणते ती जगाचा मालक दारात आलाय त्याच्या, मला काहीतरी माग, मला बोल, मला तुझ्या कर्जातून मोकळ कर. तरी पुंडलिकानं महागारी वळून बघितलं नाही. काळ आहे का गोरा आहे हे बघितलं नाही. अरे आपल्या घरी ग्रामपंचायतला पल्ल्याला सदस्य आला तर आपल्याला वाय होतो माऊली बरं का. या साहेब काय घेता, गरम घेता का गार घेता, इस्तू घाल तोंडात त्याच्या. त्यानं गटारी खाल्ल्या, सगळं खाल्ली. विठाला 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 आपला इथे आपल्याला वायव होतो. पण जगाचा मालक ज्याच्या दारात गेलाय हात जोडून पुंडलिकाला विनंती करतो, मला काहीतरी मागण मोकळं कर. पुंडलिकानं मागं बघितलं नाही. पुंडलिकानं देवाला सांगितलं, देवा मी व्रतधारे, माय बापाच्या सेवेचा वसा घेतलाय, अखंड व्रतधारे, माझ्या माय बापाची सेवा चालू आहे. तुझ्या नादी लागलं तर माझ्या माय बापाच्या सेवेत खंड पडल, मला दोष लागल. मी तुझी गाठ घेणार नाही, तुला बघणार नाही, तुला बोलणार नाही, तुझी आरती नाही, तुझी पूजा नाही, काही संबंध नाही. म्हणजे मी काय तुला पत्र लिहिलं नाही, फोन केला नाही, मिस कॉल सुद्धा दिला नाही साधा. माझं काय तुझ्याकडे काम बिम, तुला थांबवावंच लागेल. तुझं काम आहे तू बघ, मी काय करू शकत नाही, मी तुला बोलू शकत नाही, तुला थांबावं लागेल. 7-8 दिवस देव दारात पुंडलिकाच्या दारात उभा देणं करायसारखा नुसता असा चोरान धरून आणून. त्याला चहा नाही, पाणी नाही, बसाय गोंगड नाही, चावडी नाही, काय नाही, दारातच. तिथं नदीत काय आहे, काहीच नाही. शेवटी 8 दिवसानं देव म्हणाला का पुंडलिका लय व्याकुळ झालो, मला तुझं हे ऋण फेडल्याशिवाय भाग नाही, तू माझ्या संग बोल ना, मला वेळ दे ना. पुंडलिकाने सांगितलं, देवा हो का मी खऱ्यानंच व्रत घेतलेलं आहे, व्रताचा खंड केलं तर मला पाप लागेल, भंग होईल व्रताचा, मला तुम्हाला वेळ देता येणार, तुम्हाला थांबू वाटलं थांबा, नाही तर नीट निघा. देव म्हणला मी थांबतो का, तुझ्यासाठीच मी आलोय, मला माहित होतं असं होईल म्हणून सगळं आबाळ घेऊन आलोय मी. म्हणलं थांबतो, निदान थांबायला तरी एखादा रेस्ट हाऊस दे तिथं, जरा हात पाय लांबून डोळी सावली येशी पिशी. पुंडलिक म्हणला एवढ्या लांबनं नांदेडवरनं तू बसाय आला का इथं, बरं का, बरं आराम करायला का. देवा असं करू म्हणली, मधला मार्ग काढू.
माझ्या आई बापाची सेवा होईल आणि तुझा बी येळ जाईल असं काहीतरी करतो. म्हणजे काय करतो, पहिलं जुनी औषधं पॅन किलर बाम वगैरे नव्हते त्यावेळेला अंग दुखायला लागले की इटा गरम करून खडक्यात गुंडाळून म्हातारी माणसं शेकायची, वाळू गरम करायची. जुना काळ तसाच होता. औषध पाणी आपल्या लहानपणी सुद्धा तसंच होतं. चालता चालता जर आपण कचरून पडलं, आई भाकरी करीत असेल, बाळ्या लागायला लागला, आई मध्ये बाळ्या काय झालं लागायला, म्हणजे आई गुडघ्यावर मुका मार लागला, गुडघ्यावर बांधावर पाय घसरून पडलो. इकडे गाडग्यातलं मीठ घेणार, खाड्याचं मीठ सारविलेल्या जागेला टाकणार, त्या भाकरी करायला घेतलेलं त्या पातेल्यातलं पाणी घेऊन त्या जमिनीवर टाकणार, खरा 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 असं खरडिणार, भाकर बाजूला ठेवणार. इकडे चुली मोर बोलवणार, जिथं लागलाय मुका मार तिथं भुईमीठ लावायचं. काय लावायचं, आणि थोडं इट गरम वाळू करून करून शिकली वाळ्या ठणठणी, दुसऱ्या दिवशी नीट. कशाला दवाखाना डॉक्टरांनी टोचून घ्या, निशा अंगात सोडा, बरं काही नव्हतं. हे पहिला काळ होता. मग इटा गरम करून पुंडलिक शेकत होता. त्यातलीच एक इट पुंडलिकाने घेतली. ऐसा कैसा रे तो धेट, मागे बिरकाविली भेट. तोंड बघितलं नाही देवाचं, इट मागे टाकली. देवाला सांगितलं, जेव्हा जिथं इट पडली त्या इटवर जाऊन उभा राहा. देवाच्या अंगाला कसा काटा फुटला. इटवर उभं राहायचं म्हणजे सोपं आहे का? सोपं आहे का? ऐकाय तरी बरं वाटतंय का? तुम्हाला कीर्तनात 1.5 तास फार कुठं बुडत टिकून बसवत नाही. तिकडं लांबेव, तिकडं लाकड, पाकवाजाकडे बघ, काय काकडे बघ, महाराज लई लांबव लागलाय, कावा होतंय, बरं चुळबुळ चालू असते. बसून बुड टिकून आपल्याला 1.5 तास बसवत नाही. इटवर उभं राहायचं कसं आहे? देवानं प्रश्न केला, देवा पुंडलिका, अरे इटवर उभा राहू, कसा उभा राहू? पाय जोडून या विटेवर उभा, राबोळाची शोभा पाहून पाय जोडून उभा राहा. कसा उभा राहा म्हणजे काय? पाय का? अरे उद्यापासून इरवडची लोक पाया पडा येणार आहेत म्हणून. तू असा पाय पाकून उभा राहिला, पाया कसं पडायचे? पाय जोडून उभा राहा. पाया पडाय येण्याचा योग्यतेचा एकच देव पुंडलिक आहे. आपलं पांडुरंग, त्याला पुंडलिकानं तसा पोझिशन मध्ये घातलाय. पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्षाचा अधिकार संपत महाराज वारकऱ्यांच्या ताब्यात घेतला. देव म्हणला, तुझी अशी इच्छा आहे का? हो देवा, माझी हीच इच्छा आहे. देवाला पुंडलिकानं तथास्तु म्हणून वरदान दिलं. तया पुंडलिके केला उपकार. का केलं पुंडलिकानं असं? जगावर उपकार करण्यासाठी. आणि जगातल्या पापी लोकांचं पाप लवकरात लवकर नष्ट झालं पाहिजे. कारण कलियुग आहे. कलियुगामध्ये पापी लोकांची संख्या वाढली. संपत महाराज ऐका कलीचे महिमान, असत्याची रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. अरे हे कलियुग आहे. खरी युगामध्ये खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं आहे. पाप करणाऱ्या लोकांच्या मागे लोक आहेत. जो लई पाप आहे त्याला लोक म्हणते, साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है नहीं? आई रे बेमान दुनिया, आई रे बेमानाची दुनिया आहे. कलियुग आहे. पाप करणाऱ्या लोकांना लोकांनी अनुमोदन दिलं. त्याच्या पाठीमागं, खऱ्याच्या पाठीमागं कुणी नाही. मग पाप वाढल. आणि पाप हे धरणीपेक्षा जड आहे. मायबाप पाप भूमी से भारी है. एकदा जर पाप वाढलं तर या धरतीचा क्षय होईल. म्हणून सजासजी पापाचं क्षालन व्हावं म्हणून पुंडलिकानं देवाला बांधून घेतलं. अरे कुणाला वैकुंठात, काही एखाद्याने वैकुंठात जावे, पण पुंडलिकानं वैकुंठात जावया तपाचे सायास, ते बी मेल्यावर लागे जीवानाश करणे बहु. पण तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. तुका बने सोपी केली पाय वाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी. देवाला बांधून घेतलं. देवा कुणी बी असू दे म्हणले, एकदा पंढरपूरला आला आणि तुझ्या पायावर डोकं टेकलं, उतारा कोरा करून माघारी. मूढ पापी, मूढ पापी, मूढ पापी, जैसे तैसे उतरी का से लावोनिया. उतरी का से, उतरी का से, उतरी का से लावोनिया. उतरी का से, उतरी का से, उतरी का से लावोनिया. पुंडलिके दिदलावर, दिदलावर, पुंडलिके दिदलावर. तुका म्हणे करे झाले. तुकोबराय म्हणतात, पुंडलिकाला देवानं वरदान दिले. पुंडलिके दिदलावर, करुणा करे विठ्ठले. कृपेचा सागर असणाऱ्या पांडुरंगानं पुंडलिकाची इच्छा आहे म्हणून वरदान दिलं. पुंडलिका तू म्हणतो ना,
एकदा पंढरपूरला आला आणि पाया पडला की मोकळं कर, दिलं म्हणले वरदान तुला. पुंडलिके दिदला वर करुणा करे विठ्ठले. ही गोष्ट खरे तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे करे झाले एका बोले संतांच्या, एका बोले एका बोले एका बोले संतांच्या, एका बोले एका बोले एका बोले संतांच्या. पुंडलिके दिदलावर दिदलावर पुंडलिका दिसलावर. एकदा आमच्या माऊलीसाठी टाळ्या वाजवा. गोड वाजवलं संपत महाराजांनी, गोड साथ केली बरं. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाची. ही माय बापाची सेवा सांगायला आलो, मला काही होके आली नाही. आपल्याला सरात बी घालायचं आहे बरं का. पण माय बापाची सेवा इतकी मोठी आहे की माय बापाच्या सेवेमुळे देव नतमस्तक झाला. आणि पुंडलिकाने सांगितलेली आज मी चाकरी करतो विटेवर उभं राहून. म्हणून आपण महिन्याला जातो ना मोकळं होऊन येतो. पण असं समजायचं नाही महिनाभर गावात कुटाणा केलाय आता पंढरपूरला जातो आणि मोकळा होऊन येतो म्हणजे दुसरा कुटाणा कराय मोकळा, असं समजायचं नाही. तुम्ही जर महिनाभर कुटाणा केला आणि एकदा पाया पडून मिटवून आला आणि तुम्ही जर गावात येऊन पुन्हा कुटाणा करायला लागला तर मागच्या सगळ्या फायली देव ओपन करतो आणि त्याला चक्रवाढ व्याजानं व्याज गुणाकार करून व्याज लावतो आणि सगळं पुन्हा वसूल करतो. बरं असं नाही एकदाच मोकळा व्हाय अधिकार आहे, पुन्हा पुन्हा करीन पुन्हा पुन्हा मोकळा, पण असं नाही. विठाला विठाला या पुंडलिकानं मायबापाची सेवा केली. मी जगात सगळ्यात मोठी मायबापाची सेवा आहे. श्राद्ध का घालावं हे तर चिंतन आहे आपलं. शास्त्राला विचारलं, शास्त्र जगाचे सगळ्याचे उत्तर देण्यासाठी बांधलेलं आहे. श्राद्ध का घालावं, जिवंतपणी मायबापाची सेवा करू. पुंडलिकानं आम्हाला सांगितले, कळलं. पण मेल्यावर जाळण्यापासून वरच्या श्राद्धापर्यंत वरीसभर सुताक पाळा, घराण्याला सुताक, हे सगळी कर्मांतर करा. हे कशासाठी? त्यावेळेला पहिला प्रश्नाचं उत्तर शास्त्रानं दिलं. अनेक उत्तर आहेत. एक महिनाभर नुसतं श्राद्धच घालता येईल इतकं चिंतन आहे. पण त्यातलं एक मार्मिक उत्तर शास्त्रानं सांगितले, बघ तुला जन्माला घालण्यासाठी माय बापाने फार मोठा त्याग केलाय आणि मग तुझा जन्म झालाय. म्हणजे काय त्याग केला? इस्टेट नावावर केली, घर बांधून दिलं, लग्न लावून दिली, नोकरी लावली, उतारा नावावर केला. हे त्याग आहे? हे तर त्याग आहेच म्हणजे, पण ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा त्याग केलाय. म्हणजे काय त्याग आहे? आपल्या हिंदू धर्मात 4 आश्रमाची व्यवस्था आहे. किती आश्रम? 4 आश्रम. त्यातला पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य. लग्न केलं की गृहस्थी, तिथनं बाहेर निघाला की वानप्रस्थी, आणि त्याच्या पुढच्या अवस्थेला गेलं की संन्यास. हे 4 आश्रम आहेत. आणि द्वापार युगापर्यंत अगदी कलियुगाच्या पहिल्या सुरुवातीपर्यंत हे 4च्या 4 आश्रम सगळी लोक जगत होती. म्हणून सासा सोनाची भांडणं होत नव्हती. बरं असं आहे. आता काय झालंय, लग्नाच्या आधी आपण ब्रह्मचारी असतो, पण एकदा लगीन करून बियाण लावून कळ घरात आणली की पुन्हा आपण घर सोडित नाही. पोरानं सुनानं लाथा घातल्या तरी आपण देवळाची वाट धरत. आपला दोष आहे तो, त्यांचा दोष नाही. मागची आली की पुढच्यानी उतरावंच लागतं. हो, तुम्हाला एस टी माहिती आहे का? बस सोलापूर सिटी बस म्हणा, SMT आपली सोलापूर महानगरपालिकेची बस, त्याला 2 दरवाजे असतात ना. किती दरवाजे? मागच्या दरवाज्यात आत चालायचं, पुढच्या दरवाज्यातनं. आता मागच्या दरवाज्यातनं आत चालला, आपला स्टॉप आल्यावर खुनी सर आल्यावर उतरावं का बसावं? कंडक्टर चला पुढं, उतार खाली. बरं नाही उतरल्यावर पुन्हा गर्दीच आहे की पुढे धक्का खाण्याशिवाय काही काम आहे का? तसं आहे. आपली वेळ निघून गेली की संसार सोडला पाहिजे, त्याला वानप्रस्थ आश्रम म्हणायचं. ही सगळे आश्रम पहिली लोक जगायची, पण आता एकच आश्रम जगतात. बरं का, आता ह्या 10-5 वर्षात बरीच ब्रह्मचारी राहिली. सोडून दे गाव 200 200 आमच्यात 200-300 राहिली. कशामुळं? आपल्या करणीमुळं. पुरी नग म्हणून खाली केल्या. आता पोरं नदी बैल सोडायची पाळी आली महादेवाला. खरं आहे खोटं आहे? तुमच्याकडे कसं आहे? आता ही बरीच नाहीला जण ब्रह्मचारी राहिले, पण ब्रह्मचारी नाही. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम हे 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्यातनं आपण ज्या वेळेला गृहस्थात शिरत असतो, ज्याची लग्न झाली ती त्याने ध्यानात आणा. आपल्याला शिवतीचा पारण्याचा आयर कुठल्या देवळात असतो? कुठल्या बी गावात असू द्या, मसुबाच्या, ज्योतिबाच्या, खंडोबा, भैरोबा, पांडुरंग, महादेव, याताळ, जोटिंग, बाबर, यामाई, साटवाई, लिंबाबाई, आंबाबाई असल्या देवळात असतो का? शिवतीचं पारण्याचा आयर कुणाच्या देवळात? मग मारुतीच्याच देवळात कशा पाय असेल असा कधी विचार पडला नाही तुम्हाला? अय, मारुतीच्याच देवळात आपल्याला प्रश्न कधी पडतंय का? नाही पडावा. का मारुतीच्या देवळात आयर असतो? तर मारुती हा ब्रह्मचार्याचा मुकदम आहे, कॅप्टन आहे. मारुती ब्रह्मचारी, माते समान, सगळ्या ब्रह्मचर्याचा होल अँड सोल
मुकदम कोण आहे? मारते. मारुती ब्रह्मचार्याच्या टोळीचा कॅप्टन आहे. मग आपण 25 वर्ष ब्रह्मचारीच असतो लग्नाच्या आधी, आणि मग त्याची फारकत घ्यावी लागते आपल्याला. काळावे लोभ असावा. आता मला पैलवान मिळाला, त्याच्यामुळे आता तुमची संगत. मारती म्हणला नको का जाऊ, बाप असाच म्हणून गेलाय पुन्हा आला नाही, आजा असाच म्हणून गेलाय पुन्हा आला नाही बरं का. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना, लय वाईट आहे, तिकडे जाऊ नको, आपल्याच यादीत राहा, आपल्याच पक्षात राहा. मारती म्हणा गप म्हणला तुला काय अनुभव आहे, मागणं पुढं फोपट उडं तुझं झालं नाही त्याच्यामुळं तुला ह्याचा अनुभव आहे काय, बोलूच नको. तो माझ्या बापानं लगीन केलं, आजानं केलं, पंजानं केलं, म्हणून तर मी झालो. मी सुद्धा तुझं ऐकत नाही. बस की आता 25 वर्ष तालीम केली, तुझ्या जोडीला राहिलो. मारती म्हणत होता इकडंच मजा आहे बरं का माऊली, तिकडं जाऊ नको. तरी मारतीला न जुमानता खेटरासहित मारतीच्या देवळात आपण त्याचा निरोप घेतो. बुटं काढतो काय नवरदेव, त्या नवरदेव असतो तो बरं का. मारतीला सुद्धा जुमानीत नाही म्हणजे बाकीच्याला काय जुमानायचा. बुटं घालून मारतीची फारकत. मारती म्हणत होता नको जाऊ नको जाऊ, पण जातो. एकदा लग्नात जाऊन अडकला, पुन्हा मरस्तोर देवळाकडे येत नाही. ऐकायला लागला का? ही सत्य परिस्थिती आहे. मेल्यावर चौकाच्या खांद्यावर नेतानाच त्याला मारतीकडे रुजवात घालून न्यावी लागते. तुमच्याकडे कसं आहे ह्याचा जरा विचार करी जावा. मेल्यावर मडी मारतीच्या देवळा मोरणं का नेते ती? का तर एकेकाळी मारुती त्यांचा मुकदम असतो, मारुतीच्या पक्षातले ते सभासद असतात, त्याची या ठिकाणी नोंद करावं लागते गेला बरं का जाऊ नको म्हणत होतं तरी गेला. आणि मग तिथं जरा मारुतीपाशी मारुतीच्या देवळा मोरणं मडण येते ती खांद्यावर. आणि मग मडण नेताना मारुती म्हणतो बघ तुला म्हणलं होतं का ना असं होईल. मारुतीला म्हणतं बाबा तुझं ऐकलं असतं तरच बरं झालं असतं, बाबाजी लई लपडी झाली, मरेपर्यंत या ठिकाणी सुख लागलं नाही, तुझंच खरं होतं, त्याच्यासाठी हे आहे. असू द्या. मग नियम असा होता 25 वर्षानं लग्न करायचं. अंगात 25 मुरले की लग्न, 25 वर्ष ब्रह्मचारी. लग्न झालं 25व्या वर्षी की 50व्या वर्षी, 50 वर्ष वय झालं की आपण वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचा. 100 वर्षाचे 4 टप्पे, 25, 50, 75 आणि 100 असे आश्रम होते. आपण 50 झालं की पोरग 25चं व्हायचं, तेव्हा पोरं व्हायला दवाखाना करावा लागत नव्हता. आता होईना तिथे आपल्या व्यसनामुळे फॅसनामुळं बरं. अजून बी आपल्यापेक्षा कुत्र्याचा संसार बरा आहे. अय तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा, पण वास्तव सत्यता ह्याच्यातच आहे. कुत्रीला दवाखाना नाही, मांजराला दवाखाना नाही, हाय का दवाखाना? गरोदर कुत्रीला माऊली गावात आली, दारात आली तर हाड आली बघ कुत्री, हान दगड त्याला, तिच्या पोटावर दगड घालते ती गरोदर असताना. कोणाच्या? कुत्रीच्या. कुत्री लंगडी होईल, पण कुत्री या ठिकाणी आपल्या लेकराला सुखरूप जन्माला घालते. एका टायमाला 5, 5, 6, 6, 7, 7 कुणाला? आपल्याला व्हायला लागली ती का? वर बघा, खाली बघू नका. आता हे आपल्यावरच चाललंय. आपल्यापेक्षा संसार कुत्र्या मांजराचा चांगला आहे. माझ्याकडे बघा, किती बी किचकाड कुत्री राहू द्या, बाळातपणात आडवलीन गावात मिली असा बोबाट आहे का आतापर्यंत? कुत्रीचं शिजर झालंय असं गोष्ट नावावर कानावर आली कोणाला सांगायला लागलो मी? तुम्ही चांगलं चुंगलं खाऊन येशीत राहून तुमची पोटं फाडायची का पाळी आली? कुत्रीचं शिजर होत नाही. कुत्री कितीही नाजूक असली तरी एका टायमाला 7 पिल्याला जन्माला घालते. मांजर 7-7 पिल्याला जन्माला घालतं. कुठली तर कधी शिजर नाही, आडवून बाळातपणात मिली असा बोबाट नाही. आणि आपल्यासारख्या गिरणात सापडलेलं एक बी लेकरू कुत्रीला होत नाही. माझ्याकडे बघा, कुत्रीची लेकरं इतकी दिखणी असते, ती काय पांढरी, काय बांडी, काय गवळी, काय ढवळी. आपल्या लेकरानं बघितलं तर ते बापाच्या आईच्या हाताला इसका देऊन कुत्र्याच्या पिल्याचा मुका घेतल्याशिवाय सोडीतच नाही दादा महाराज. आणि आपली बघितली तर उग वाटतं झालंच कशाला विठाला. बेकार कंडिशन आहे, बेकार. व्यसन आणि फॅशन या 2 गोष्टीमुळे आपल्याला ही अवस्था आली. आज 70% लोकांना दवाखाना करावा लागतो लेकर व्हायला. आपल्या संसार जनावराचा चांगला संसार करायला आपल्याला येत, सोडून द्या. पण असं आहे, आपण 50 झालं की मागच्या काळात पोरग 25चं व्हायचं, पोराचं लग्न करायचं, बँड लावून सोनाच्या पोराच्या ताब्यात चाव्या द्यायचं आणि आपण जंगलात जायचं. त्याला वानप्रस्थ आश्रम म्हणायचं. 50 ते 75 वानप्रस्थ जंगलात जायचं. एका दिवशी खायला काही कंदमुळं फळं मिळाली नाही संपत महाराज, तरी लगी गावाकडे फोन करून डबा मागवायचा नाही. शास्त्रानं सांगितलं वानप्रस्थात एका दिवशी खायची आपदा झाली. पाहुणी या झाडे वरबाडोनी पाला, खाऊनी विठ्ठला, खाऊनी विठ्ठला आळवावे. झाडाचा पाला खायचा आणि विठ्ठलाची सेवा करायची. पण पोराला आणि सुनेला फोन केला नाही. कशाला सोनाच्या लाता खायची पाळी येते? आपण तिच्यापाशी नाही राहिल्यावर कशाला? तिचं काही बोबाटच नाही ना. पोराचे बापाची भांडणं होत नाहीत, सासा सोनाची भांडणं होत नाहीत. आणि चुकून 75 वर्ष नवरा बायको जंगलात जगली तर मनानं फारकत घ्यायची, मिळून राहायचं. पण बायकोनं बायको आहे म्हणच नाही, नवऱ्यानं नवरा म्हणच नाही, मनानं संन्यास घ्यायचा आणि मरेपर्यंत
संसार करताना आपली झालेली जी पाप आहे त्या पापाचं छलन करण्यासाठी भगवंताची संन्यास आश्रम घेऊन सेवा करायची. हे पहिलं आश्रमाचा नियम आहे. आता असं आहे, ब्रह्मचारी आहे, लग्न झालं एक रस्ते, पुन्हा दुसरं संसार म्हणजे आश्रमच बंद पडलं. पण चार्य आश्रमाची कर्म आणि फळं वेगळी आहेत. श्राद्ध का घालायची तर चिंतन आहे. त्यावेळेला श्राद्ध का घालावं म्हणल्यानंतर त्या शास्त्रानं त्या पोराला उत्तर दिलं, बाबा जो पहिला आश्रम आहे जो शेवटचा आश्रम आहे त्या आश्रमाचं फळ आहे. म्हणजे काय फळ आहे? जो आजन्म ब्रह्मचारी राहतो, लग्नच करत नाही, आजन्म ब्रह्मचारी राहतो, तो कुठेही मेला आणि कसाही मेला तर मेल्या मेल्या कपाळ मोक्ष आहे. कुणाला? ब्रह्मचार्याला किंवा संन्यासाला. दोन्हीलाही कर्म सारखं आहे. संन्यास घेतला तरी मोक्ष फळ आहे आणि ब्रह्मचारी राहिला तरी स्वर्गाचा 10वा दरवाजा, त्याला कपाळ मोक्ष म्हणतात. काय उघड आहे? कुणाला? ब्रह्मचार्याला. मग सगळेच ब्रह्मचारी राहिले असते नाही ना. या पृथ्वीच्या प्रजनन कार्याला मदत करण्यासाठी मोठमोठ्या साधू संतांनी, ऋषी मुनींनी, देवी देवतांनी लग्न केली आणि प्रजनन कार्याला मदत केलं. तसंच तुझ्या सुद्धा मायबापानं लग्न केलं, गृहस्थाश्रम स्वीकारला आणि तुला जन्माला घालून पृथ्वीच्या प्रजननाला कार्याला मदत केली. पण तोटा असा झाला, तुझा जन्म झाला त्या दिवशी त्यांचा फुकटचा स्वर्गाचा उघडा असणारा दरवाजा कायमचा बंद झाला. नुसता बंद नाही, कुलूप लावून बंद झाला. तुला जन्माला घालण्यामुळं त्यांचं पातक झालं. त्यांची या ठिकाणी अधोगती झाली. त्यांच्या स्वर्गाला कुलूप लागलं. आणि देव हुशार आहे. चतुरातु शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळ म्हणी धन्य तुच्छ विठोबा. सगळ्या हुशाराच्या टोळीचा मुकदमाय देव. देव म्हणला ह्या सगळ्याच्या स्वर्गाला कुलप लागली. लेकरं जन्माला घालणाऱ्याच्या, संसार करणाऱ्याच्या चाव्या कुणाकुणाच्या वागवू, त्याच्यापेक्षा ज्याच्या त्याच्या चाव्या ज्याच्या त्याच्या पोरासनीकडं. हे बघ, तुझ्या आईच्या बापाच्या स्वर्गाला तुला जन्माला घालण्यामुळं कुलूप लागलंय, त्यांचं पतन झालंय संसारात पडल्यामुळं. तरी सुद्धा तुला वाटलं ते मेल्यावर स्वर्गात जाऊ, तर हे तू कुलप तू उघड. मग ती कुलप म्हणजे दहन कर्मांतर केलं, पहिलं कुलूप उघडतं. अस्थि संचय श्राद्ध म्हणजे माती सावड्याचा आपल्या भाषेत कार्यक्रम केला, दुसरं कुलूप उघडतं. गोड जेवण घातलं, तिसरं कुलूप उघडतं. दशक्रियाविधी केला, चौथं कुलूप उघडतं. पुन्हा या ठिकाणी 13व्याचा कार्यक्रम केला, ते कुलूप उघडतं. मासिकं घातली, ते कुलूप उघडतं. आणि शेवट 12व्या महिन्यात श्राद्ध घातलं की आज शेवट कुलूप उघडून उद्या वैकुंठात रवानगी होते. ही कुलप उघडायची जबाबदारी मुलावर आहे. म्हणून मुलांनीच श्राद्ध करावं. तुकोबराय म्हणतात, माझ्याही जीवनामध्ये हा पर्वकाळ आला आणि मायबापाच्या स्वर्गाला लागलेली कुलप उघडण्यासाठी मी पिंडदानाचा कार्यक्रम केला.